टेप्स वॉरियर्स दत्ताभाऊ तनपुरे आपला एक अतिरिक्त 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. आपला एक खेळाडू आल्याशिवाय मॅच सुरू होत नाही. नरविरुद्ध नवनाथजी जाधव आपला एक 12वी खेळाडू पाठवायचे इथे. नवनाथजी जाधव सोमनाथजी जाधव एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. अभिषेक बॉलर कोण आहे? संकेत गोरक्ष पहिले षटक टाकण्यासाठी आलाय. गोरक्ष मालुसरे. तर बॅटिंग साठी रवी पवार आणि रवी गोलाडे ही जोडी आली आहे. रवी पवार आणि रवी गोलाडे ही बॅटिंग साठी जोडी. पहिला चेंडू पहा एज लागली होती परंतु त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता अडवण्याचा आणि त्यावर डॉट बॉलची सांगता होते. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना बॉलर गोरक्ष मालुसरे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हा पुढचा चेंडू गोरक्ष मालुसरे यांचा सन्मान दिला जातोय आणि त्यावर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. जसजसे डॉट बॉल होतील तससे दबाव या ठिकाणी वाढत जाईल कारण करो मरे असा मुकाबला इथे मात्र TFC साठी आहे. हा सामना कंपल्सरी त्यांना विजयी व्हायचा आहे. हा चेंडू आता मात्र मोठा फटका दबाव रिलीज करणारा हा फटका पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग आणि हा चौकार. षटक क्रमांक पुन्हा एकदा पहिलं पहा गोरक्ष मालुसरे यांचा पुढचा चेंडू. आता मात्र एज लागले आहे आणि रवी पवार या ठिकाणी बाद होतो. गोरक्ष मालुसरे या ठिकाणी गडी बाद करतोय डीजे.
खेळताना ऋषी मागच्या बीपीएलला चांगलाच चमकला होता. या बीपीएलला त्याला संधी मिळते, त्यांनी या संधीचं सोनं करायचंय. कर्णधाराबरोबर खेळताना ऋषिकेश वीर. डिजिटल स्वागत नवीन गोलंदाज सोमनाथ जाधव आला आहे आणि ऋषीवीरने मागच्या वर्षी संधीचं सोनं केलं होतं. यावर्षी देखील तीच संधी, तर तो या ठिकाणी निश्चितच खूप चांगला सुरेख बॉल टाकलाय आणि त्यानंतर मात्र आताच आऊट होतो डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा सोमनाथ जाधव यांचा आणि सोमनाथ जाधव यांचा पुढचा चेंडू मोठा फटका केला. बिग हिट. काय होतं, खेळाडू तैनात आणि झेल पकडतो. ऋषीवीरच्या खेळीचा झाला अंत. डीजे आता बोला आता 2 विकेट गेले. बोला की काहीतरी बोला. आता ते चालू झालं ना. आम्ही लवकरच आलो, आमची गाडी बंद चिखलावड्याला म्हटलं मला, फोन केला होता. नवीन अण्णा खेळाडू तुषार बोर्डे आपण पाहतो. 9 स्ट्राईक इंडला तर अस्ट्राईक या ठिकाणी रवी गोलाने खेळत असताना सोमनाथ जाधव कासुर्डीचा हा खेळाडू सफलता प्राप्त करतोय. पुढचा चेंडू असेल सोमनाथचा, सामना करेल कर्णधार रवी. आता मात्र रवीला मोठे फटके मारावे लागेल. त्या फटका बसलाय. काय होत आहे, फर्स्ट अटेम्प्ट चुकली, सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल रवी गोलाने बॅक टू पवेलियन. डीजे 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 प्रगतशील शेतकरी नवनाथ मालुसरे यांचं आगमन. नरवीर योद्ध्याचे मार्गदर्शक नवनाथ प्रगतशील शेतकरी मालुसरे, एक प्रगतशील शेतकरी, नरवीर योद्धा मार्गदर्शक मंचावर उपस्थित. हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिकसाठी बॉल असणार आहे. 2 गडी बॅक टू बॅक बाद केले. ऋषीवीर आऊट झाला आणि ऋषीवीर आऊट झाल्यानंतर रवी गोलाने देखील बाद झालाय नवनाथ मालुसरे पूर्ण 500. आणि हा मात्र पहा डॉट बॉल टाकलाय. आता तो निर्धाव चेंडू आणि डॉट बॉल आल्याने ह्या दुसऱ्या षटकातला हा 4था डॉट बॉल. 4 चेंडू टाकले, 2 गडी बाद केले, 4ही निर्धाव चेंडू या ठिकाणी आले आहेत. सोमनाथ जाधव गोलंदाजी करतो, खूप चांगली गोलंदाजी सोमनाथ जाधवच्या मार्फत. हा पुढचा चेंडू. आता मात्र पहा सुरेख फटका आणि त्याला फक्त दिशा दिली आणि दिशा दिल्याने हा आलाय चौकार. डीजे सोमनाथ जाधव यांचं पुढचा चेंडू. 4 बॉलला 4 विकेट. खूपच चांगली बॉलिंग करतात सोमनाथ जाधव, नरवीर योद्धाचे कप्तान. स्वतः एक पोलीस आहेत. रवी गोलाने हे देखील पोलीस आहेत. त्यांची विकेट घेताना एक मोठा धक्का TFCला सोमनाथ जाधव यांनी दिलेला आहे.
बळच करून टाकले आउट. संकेत, मला वाटतं मागील केतकावळ्याच्या सामन्यामध्ये टुर्नामेंटमध्ये आणि नरवीर चषकामध्ये सोमनाथजी जाधव यांनी खूपच उजवी कामगिरी केलेली आहे आणि BPL मध्ये पण ते त्याच पद्धतीने कामगिरी करतायत. निश्चितच सर संघाचे आयकॉन खेळाडू आहेत, संघाचे कॅप्टन आहेत आणि सर्वात महागडा संघ आहे त्याची त्यांना जाणीव आहे. 66,000 रुपये या संघाने दिलेत आणि त्यामुळेच की काय ज्या प्रकारे सोमनाथ जाधव खेळत आहेत वाखण्य जोगी कला कौशल्य. मोठा फटका यावेळी काय होतं, क्षेत्ररक्षक तैनात तर तो हा गेला षटकार. शेवटची आहे. नवनाथजी मालुसरे यांचा सत्कार करतील मी विनंती करतो. विठ्ठलदादा आवाळे यांना, वैभवजी मेहतर यांना विनंती करतो कृपया आपण त्यांचं स्वागत करायचंय. नरवीर योद्धाचे खंद समर्थक नवनाथजी मालुसरे. गोरक्ष मालुसरे यांचा पुढचा चेंडू परफेक्ट करण्याचा प्रयत्न, षटकार मारल्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र ही सिंगल येते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या या ठिकाणी दाफलकावर लागली जाते. 16 धावा दाफलकावर लागल्या असताना तिसरं षटक गोरक्ष मालुसरे यांचं. त्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 5 आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक टाकत असताना हा पुढचा चेंडू सामना करेल अवश्य खेळाडू भूषण वाल्लेकर. हा चेंडूचा फटकवण्याचा प्रयत्न फसला आहे. LBची या ठिकाणी अपील केली आहे. दात पंचांनी या ठिकाणी फेटाळून लावले शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि त्यानंतर या ठिकाणी 5 डॉट बॉल. संकेत, नवनाथजी मालुसरे यांनी या सामन्यामध्ये हॅट्रिक विकेट घेतल्यानंतर 501 रुपयाचं बक्षीस जाहीर केले. नरवीर योद्धा आणि TFC वॉरियर्स दोन्ही संघांनी नोंद घ्या. आता मात्र या ठिकाणी खेळाडू बाद. तिसरे षटक टाकत असताना पहा हा विकेट आलाय. भूषण वाल्लेकर जो कामतेडीचा खेळाडू होता तो या ठिकाणी बाद झालाय आणि पुढचा चेंडू असेल गोरक्ष मालुसरे यांचा आणि सामना करेल अजय तनपुरे. पुढचा चेंडू या ठिकाणी पहा फटकवण्याचा प्रयत्न होता आणि हा मात्र चेंडू खूप सुरेख टाकलाय आणि हा निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती 18 चेंडूचा खेळ संपला. 16 धावा दाखल लागल्या आहेत. डिझे
पुढचा चेंडू. हा चेंडू पहा खूप सुरेखरित्या टाकला गेलाय आणि आदित्य शिंदे पुसुरेगावचा खेळाडू ज्या प्रकारे बॉलिंग लागतो या लीग मध्ये खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत या खेळाडूची आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा हा पसुरेचा खेळाडू उगवता सितारा आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा चेंडू गोलंदाजी एडवर. हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न बसला आहे आणि त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. चेंडू उचलून फेकेल तर दुसरी धाव आणि गच्चा क्षेत्ररक्षण आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आताच्या 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या दाखल लागली जाते ती 18 धावा. या 18 धावा दाखल लागल्या आहेत. खूप चांगली बॉलिंग, परंतु बॅट्समनचं देखील आता निश्चितच कौतुक करावं लागेल कारण शेवटचं क्षण आलाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याला मोठे फटके निश्चितच मारावे लागतील. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला सुरेख झेल एस्टनच्या पाठीमागे अमित, मला वाटते अमित भाटे हा खेळाडू आहे आणि खूप चांगलं क्लोज किपरिंग अमित भाटे हा खेळाडू करतोय आणि सातत्याने निश्चितच देवेगावचा खेळाडू बॅटिंग देखील अफलातून करतो आणि एस्टनच्या पाठीमागे एसटी रक्षण देखील. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली बॉलिंग, अचूक टप्पा आणि बेधक मारा निश्चितच या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि षटक क्रमांक 4 चालू असताना 4था चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. आदित्य शिंदे फुल ऑन फायर, खूप चांगली बॉलिंग, TFC संघाला लोकून धरण्याचं काम हा बॉलर करत असताना हा दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टायमिंग बसला आहे. स्वतः अमित भाटे चेंडू खाली जातोय आणि अमितच्या हातामध्ये झेल या ठिकाणी सोपवला जातोय. खेळाडू बाद. आदित्य शिंदे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. फक्त चेंडू सोडून देतोय आणि या खेळाडूचा फायदा पूर्णपणे आपल्या टीमसाठी. धावसंख्या दाखल लागली आहे 18 धावसंख्या, 4थं षटक आणि विकेट आतापर्यंत गेले आहेत ते 5 गटांच्या नुकसानीवर फक्त आणि फक्त 18 धावा. हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पहा काय होत आहे. थोडीशी चुकी, हात लागलाय आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. हा षटक क्रमांक या ठिकाणी संपले जाते 4. 24 चेंडूचा खेळ संपला आणि फक्त 18 धावा दाखल लागल्या आहेत. डीजे शिखर कापरे पहा या ठिकाणी 5वं षटक घेऊन आलाय. शिखरने देखील आपल्या टीमसाठी लास्ट मॅच खेळत असताना सकाळच्या पर्वामध्ये एक मॅन मॅच पटकवला होता. तो शिखर फर्निचर डिस्ट्रो आहे, गणेश वालगुडे बॅक टू पवेलियन.
पुढचा चेंडू 5 दिवस आहे. दरम्यान शेखर कापरे पहा पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करतोय आणि शेखरचा हा पुढचा चेंडू शेखर कापरे या खेळाडूचा फटकावला जातो. स्टेट ड्राईव्ह केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे आणि दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न काय होत आहे. दुसरी डाव देखील पाहता पाहता आता मात्र पूर्ण केली जाते आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. दाफलकावर धावा लागल्या आहेत तो आहे आणि बाकीचा अजून एक 20 धावा दाफलकावर लागल्या आहेत. शेखरचा दरम्यान पुढचा चेंडू खूप चांगला क्रिकेट या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी नरवी हृदय संघाने दाखवलं. मोठा फटका आणि चेंडू मात्र गेलाय 1 धाव सीमारेषा पार चौकार डिझे. हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बघूया. पहिला चेंडू पहा चौकार आला आणि दुसरा चेंडू देखील या ठिकाणी एस्टनच्या पाठीमागे चौकार गेलाय. मोठा फटका मारला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न परंतु फेकी थोडीशी गफलत होतोय आणि त्यानंतर मात्र ही 1 धाव घेतलोय. आताची 1 धाव मिळेल आणि 5वं षटक प्रगतीपथावर असताना या 5व्या चेंडूवर मिळणारी सिंगल. आतापर्यंत 11 धावा या 5 चेंडूमध्ये आलेत. 29 धावा दाखल लागल्या आहेत. 29 रन्स. हा चेंडू पहा सुरेखरित्या टाकला गेला. डायरेक्ट हिट होतोय की काय परंतु निश्चितच अधिकारी डॉट बॉलची सांगता आणि षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. 30 चेंडूचा गेम संपलाय आणि 29 धावा दाखल लागल्या आहेत. शेवटचं षटक बाकी डीजे. आदित्य शिंदे आला शेवटचं षटक घेऊन. आदित्यने मागील षटकामध्ये त्याच्या 3रं षटक टाकत दुसरा फक्त 4 धावा खर्च केला होता. तो आदित्य 2 धावा माफ करा. आणि आता मात्र काय होतं ईस्टच्या पाठीमागे चेंडू गेला. क्षेत्ररक्षक पळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 2 धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त करतोय आणि आताची 2 धावा 1 शॉट. ओके म्हणजे आताची फक्त 1 धाव असेल. आदित्य दरम्यान पुढचा चेंडू षटक क्रमांक या ठिकाणी टाकत असताना 6व्या षटकाचा हा पहिला चेंडू पहा. 1 सिंगल आले. दुसरा बॉल घेऊन येतोय. हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न बसलाय. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत मैदानामध्ये. खूप चांगली बॉलिंग ह्या सुरेगावच्या खेळाडूचा जर विचार केला आदित्य शिंदे या खेळाडूचा निश्चित हा खेळाडू देखील मुंबई परिसरामध्ये क्रिकेट खेळतो आणि त्याचंच की काय उपयोग या क्रीजवर करून घेताना दिसतोय. परंतु विकास राजने असतील किंवा आदित्य शिंदे असतील या खेळाडूने खरोखर या प्रतिनिधीमध्ये इम्प्रेस केलंय आणि चांगलं आदित्य शिंदे त्याचा निर्णय करायचा आहे नक्की कोण
30 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या आहेत आणि शेवटचं षटक चालू असताना हा चौथा चेंडू व गतीमध्ये परिवर्तन जेल होण्याची शक्यता आणि या खेळाडूला पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी ओव्हर हॅट्रिकची संधी चार चेंडूवरपर्यंत आकलेत फक्त एक धाव अतिशय खूप चांगले बॉलिंग आदित्य शिंदे हा खेळाडू इम्प्रेस करतोय आणि आता मात्र पहा खेळाडू मात्र क्लीन बोल्ड एसट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय डीजे खेळाडू आलाय तो सचिन तनपुरे सचिनचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या अपंग टीम मधून हा खेळाडू खेळलाय आणि चांगला क्रिकेट खेळाडू आहे आता मात्र वय झालंय षटक संपलंय तीस 31 धावसंख्येची 36 चेंडू 31 धावसंख्या विनायक डोंगरे यांनी माझ्याशी संपर्क साधायचा पहा 36 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज टीएफसी विरुद्ध नरी विरुद्ध असा सामना आपण पाहतोय नरी विरुद्ध संघ
टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या टीममधून खूप चांगला परफॉर्मन्स. 31 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 36 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज. पहिलं षटक हे निश्चितच गोरक्षने टाकलं. पहिलं आणि तिसरं षटक गोरक्षने खूप चांगलं टाकलं. त्यानंतर कौतुक करावं लागेल ते आदित्य शिंदे या खेळाडूचं, कारण 12 चेंडू टाकत असताना फक्त 5 ते 6 धावसंख्या या आदित्य शिंदेने दिलेल्या आहेत. सोमनाथ जाधव ऑल स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला शुभम तांबट. शुभम आणि सोमनाथ जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत सोमनाथ आपल्या संघासाठी आयकॉन म्हणून खेळताना दिसलाय आणि आयकॉन म्हणून खेळत असताना त्याने आपल्या टीमला निश्चितच वर घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने पूर्ण केला आहे. गणेश वालगुडे आता मात्र पहा क्लास, आणि या क्लासिक फटक्यावर मिळतील त्या 4 धावा. डीजे नजाकत रहित फटका या ठिकाणी सोमनाथ जाधव हा खेळाडू मारतोय. या फटक्याचं कौतुक करावं लागेल, सोमनाथचं कौतुक करावं लागेल. सातत्याने पोलीस खात्यामध्ये एक खेळाडू आहे. त्यानंतर कबड्डी खेळ असेल, क्रिकेट खेळ असेल, पूर्णपणे ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यानंतर पहा सोडून दिलेला चेंडू. आता मात्र डॉट बॉलची सांगता येते. चांगला चेंडू, चांगला कमबॅक गणेश वालगुडे हा खेळाडू करतोय. खरोखर या गणेशचं या टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलं आहे. थोडंसं मागणं ठरतोय आज, परंतु या बॉलरचं खरोखर वयानुसार आणि आपल्या कामानुसार खूप प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम या गणेश वालगुडे या खेळाडूने केलंय. चौकार मारल्यानंतर चांगला कमबॅक करतोय गणेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र पहा निश्चितच काय होत आहे. आणि आता मात्र एक धाव या ठिकाणी पळून काढली जाते. आताची एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल 5 धावा फलकाला लागल्या आहेत. तू चौकार मला मारू शकतो तर मी देखील डॉट बॉल तुला काढू शकतो. या प्रकारची थोडीच जबाबदारी आणि निश्चित जबाब दिला जातोय गणेश वालगुडे या खेळाडूच्या मार्फत. पहिलं षटक मार्गस्थ असताना गणेश वालगुडे 3 चेंडू आतापर्यंत टाकतोय आणि 5 धावा खर्च करतोय. त्यामधली एक धावी लेगबायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटते. पहा उद्या होणारा पहिला सामना हा करेक्ट 9:30 वाजता. आजच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण खेळलो त्याच दिवसाप्रमाणे उद्या होणारा पहिला सामना 9:30 वाजता राहील. आझाद वॉरियर्स विरुद्ध गेवलेशे टायगर्स याची नोंद घ्यायची, आणि त्यानंतर TFC वॉरियर्स विरुद्ध डॅशिंग डिनर हा सामना देखील होईल, याची नोंद घ्यायची. पहिली मॅच कुठली आहे? आझाद 9:30 नाही 9. डॉट 9 वाजता तुम्ही यायचंय ही विनंती आहे. आणि निश्चितच एक सिंगल घेतली जाते. आताच्या सिंगलने 6 धावा दाखल लागल्या आहेत. 31 धावांचं टार्गेट काढले. आणि हा पुढचा चेंडू पहा खूप सुरेखरित्या टाकला गेलाय आणि त्यावर मात्र हा डॉट बॉल. 5 चेंडू टाकलेत आणि फक्त पहिल्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा 6 धावा दाखल लागल्या आहेत. ही ताकद आहे या गणेश वालगुडे खेळाडूची, कारण फक्त 2 धावा या पुढच्या 4 चेंडूमध्ये दिल्या आहेत. आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये देखील हा खेळाडू निश्चित आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन दाखवेल. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी, खूप चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन गणेश वालगुडे हा खेळाडू दाखवत असताना हा दरम्यान पुढचा चेंडू बरेचसा सामना करेल सोमनाथ जाधव. मोठा फटका, स्ट्रोक ड्राईव्ह, मिडल ऑफ द बॅट, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय ऋषीवीर. आणि फेकी देखील अफलातून सुरेख क्लास पाहायला भेटतोय आणि षटकाची समाप्ती होते. 6 चेंडूचा खेळ संपला, धावा झाल्या त्या 7. डीजे
चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या ते गोलंदाज उत्तम वालगोडे गणेश वालगोडे या खेळाडूने आणि शेवटचे 5 षटकं म्हणजे 30 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आणि हे सर्व असताना रवी पवार दुसरं षटक घेऊन आलाय व्हाईस कॅप्टन फटकवण्याचा प्रयत्न बसला आहे 29 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 24 धावसंख्येची दुसरं षटक टाकत असताना हा रवीचा चेंडू आपण पाहिला पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय सोमनाथला बीट करतोय हा दुसरा चेंडू आता मात्र मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून कव्हर ड्राईव्ह आणि सोमनाथ जाधवच्या बॅटमधून चौकार डीजे चेंडूवर हा चौकार आलाय आणि पुढचा चेंडू हा तिसरा चेंडू रवी पवार या बॉलरचा आता मात्र सोडून दिला व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव आणि आता मात्र गरज आहे ती येणाऱ्या चेंडूंमध्ये 28 चेंडू आणि 19 रनची 19 धावसंख्येची गरज रवी पवार पुढचा चेंडू मोठा फटका मारलाय काय होत आहे उंची जास्त खेळाडू पळतोय आणि आता मात्र जेल सुटलोय आणि त्यानंतर मात्र ह्या 2 धावा पूर्ण केल्या जातात त्याच्या 2 धावा या 2 धावांनी स्कोरबोर्डवर धावा लागल्या होत्या 14 आणि 17 धावांची गरज 27 चेंडू मध्ये 27 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज 17 धावा पाहिजेत पुढे येणारे 27 चेंडू आणि 27 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज असताना रवीचा हा चेंडू आता मात्र फटकवायचा होता चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली जातोय ऑफसाईडला फटकवण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉट बॉल 26 चेंडू आणि 26 चेंडूंमध्ये गरज आहे ती 17 धावसंख्येची पुढचा चेंडू मोठा फटका काय होत आहे पुन्हा एकदा जेलची संधी आणि आता मात्र ती चुकवणार नाही रवी बोलाने कॅच पकडतोय आणि खेळाडू बाद दिसे खेळाडू आलाय पहा पेंचवाडीचा हा खेळाडू आणि त्यानंतर मात्र नो स्ट्राईकला जो खेळाडू आहे शुभम तांबट ओपनिंग साठी आलेला खेळाडू अजूनही क्रीजवर आहे ही चांगली गोष्ट आहे
आणि एक कुसगावचा तर दुसरा पेंजरवाडीचा खेळाडू. हे मैदानामध्ये शेखर कापरे मागील मॅचमध्ये मॅन द मॅच राहिला होता. त्यानंतर पहा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गणेश वालगुडे हा खेळाडू आला आहे. लांबलचक रनअप त्याच्या मार्फत निश्चितच पाहायला भेटतोय. आणि त्यानंतरचा मात्र हा पहिला चेंडू, तिसरा षटक चालू असताना गणेशचा हा पहिला चेंडू. हा चेंडू गणेश वालगुडे सज्ज होतोय बॉलिंग अटॅकवर. हा मात्र दिशा दिली आहे. शेखर कापरे क्लास दाखवतोय आणि शेखरने मात्र आल्या आल्या मारलेला मोठा फटका शुभमने आणि शुभमच्या बॅट आपल्याला पाहायला भेटतोय. त्या 13 धावसंख्येची गरज, 23 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज गणेश वालगुडे. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्यात, वाकवल्यात, मोडल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय, खेळाडू बाद. शेखर कापरे आऊट. बारा धावसंख्येची गरज आहे. अजय भाटे या ठिकाणी बॅटिंग करतोय. हा पुढचा चेंडू, 2 वेळा कोडलंय. हा गोलंदाज एंडवर गणेश वालगुडे. अटॅकची संधी मुकल्यानंतर हा पुढचा चेंडू, 12 धावसंख्येची गरज. फर्निचर डिस्ट्रॉय हा मोठा विकेट. आणि आता मात्र मॅच आणि ज्या प्रकारे त्याचं वय आहे आणि वयानुसार ज्या प्रकारे बॉलिंग करतोय, खूप चांगली बॉलिंग. काय म्हणतात त्याच्या बॉलिंग बद्दल? काल गणेश वालगुडे भेटले होते आणि पहिल्या दिवसाच्या खेळानंतर त्यांचा पाय दुखावला होता. त्या स्थितीत देखील ते आज बॉलिंग टाकतात आणि बेलकेवाडी एक्सप्रेस सुसाट सुटताना दिसते. खूपच चांगली अशी बॉलिंग करतायत.
दरम्यान पहा पुढचा चेंडू षटक क्रमांक आता मात्र चालू असताना तिसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर गणेशला भेटलेला हा बळी. पहा येणारे चेंडू असतील आता मात्र 19 आणि 19 बॉल मध्ये बनवायच्या त्या 12 धावा. पहा इंजुरी असून सुद्धा रनअप लांबल्याचा ठेवलाय हा चेंडू. आता मात्र पहा चांगला चेंडू टाकला धावचीची संधी आणि 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 12 धावा डीजे. आणि बॉलिंगवर पुन्हा एकदा रवी पवार हा खेळाडूला 18 चेंडू 12 धावसंख्येची गरज. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होते बॅट्समन अजय भाटे. 18 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. हा चेंडू हा मात्र वेगवान चेंडू टाकलाय आणि त्यानंतर मात्र अपील केली जाते. दात फेटाळू लावलाय. 17 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. ही मॅच पूर्णपणे फिरत आले. या मॅच मध्ये पूर्णपणे टर्न झालाय कारण गणेश वालगुडे जे षटक टाकले त्या षटकामध्ये अमितला बाद केलं. अमित नंतर 2 गडी बाद झालेत आणि 17 चेंडू मध्ये गरज ती 12 धावसंख्येची. 17 चेंडू 12 धावा. 17 चेंडू 12 धावा. 17 बॉल 12 धावेची गरज. रवी पवार पुन्हा एकदा खेळपट्टीवर हा सन्मान दिलाय आणि एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते आणि आता मात्र पहा 11 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 11 धावा. 16 चेंडू आणि मैदानामध्ये 11 धावेची गरज. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा 30 कट केलंय आणि त्याच ठिकाणी एक धाव. 10 धावसंख्येची गरज. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. 15 चेंडू 10 धावा. 15 चेंडू येणारे चेंडू 15 आणि 10 धावसंख्येची गरज. रवी या ठिकाणी षटक टाकतोय. हा बॉल रवीचा. आता मात्र चांगला फटका गॅप मध्ये घेऊन काढला. एक धाव पूर्ण केली जाते. खेळाडू तैनात. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये. एक धाव आणि येणारे चेंडू आता मात्र कमी होतील. 14 चेंडू 9 धावा. 14 चेंडू 2 चौकार. 14 चेंडू 1 षटकार समीकरण येऊन पोहोचलाय. 14 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. रवी पवारचा हा पुढचा चेंडू 4थं षटक हातात असताना मोठा फटका मारायचा होता. फटका या ठिकाणी टायमिंग फसलाय. दाद मागितले परंतु पंचांनी या ठिकाणी विकेट दिलाय. खेळाडू बाद डीजे.
किती बॉल किती 13 चेंडू 9 धावा पाहिजेत आणि विकेट आतापर्यंत झाले आहेत 6 विकेट. 6 विकेट झाले आहेत. 13 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 9. 13 चेंडू 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू 12 आणि ह्या 12 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. डीजे 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज आणि हा बॉल डॉट. 11 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पहा 12 बॉल 9 पाहिजे होते. पहिला चेंडू रवी गोलाने आणि डॉट बॉल टाकलाय आणि पहा 18 चेंडू मध्ये ज्या प्रकारे बॉलिंग टाकले खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. पहा 10 चेंडू 9 धावा. लास्ट ओव्हर मध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू 12 धावेची गरज असताना ज्या प्रकारे रवी पवारने बॉलिंग केली त्यानंतर पहा हा सामना फिरलाय. 10 चेंडू 9 धावा. 10 चेंडू मध्ये 9 धावा. मोठा फटका काय होतोय खेळाडू तैनात परंतु चेंडू गेलाय लांब लचक ब्रॅडेड. षटकार 6 धावा. 3 धावसंख्येची गरज. नऊ चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. रवी पाच फटकवण्याचा प्रयत्न बसलाय. 1 धाव 2 धाव आणि या ठिकाणी चेंडू गेलाय चौकार आणि विजेता संघ ठरतोय नरयूर योद्धा आणि विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन. सहभाग आणि TFC संघ वेल प्ले हार्ड लक. डीजे